प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रातील घरोघरी बनवली जाणारी रेसिपी, ती म्हणजे झणझणीत गावरान पिठलं। रेसिपी अतिशय साधी आणि सोपी आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आपल्याला फोडणीसाठी कढीपत्ता, मिरची आणि लसूणचा ठेचा, बारीक कापलेला कांदा आणि कोथिंबीर घ्यायची आहे। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राइब करा। आता आपण चण्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण छान मिक्स करणार आहोत। अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। पुन्हा छान आपण हे एकजीव करून घेणार आहोत, मिक्स करून घ्यायचं आहे। ही एक पारंपरिक आणि चविष्ट गावाकडची रेसिपी आहे। कढई छान आपण गरम करून घेणार आहोत। कढई छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। तेल सुद्धा छान आपण गरम करून घेणार आहोत। फ्लेम आपल्याला हाय ठेवायची आहे। कढई छान गरम करून घ्यायची आहे। पिठलं म्हटलं की सर्वांच्याच तोंडाला पाणी सुटते। तेल छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी टाकायची आहे। ती छान आपण तडतडून घेणार आहोत। मग त्याच्यामध्ये आपल्याला जिरं टाकायचं आहे, ते सुद्धा छान आपण तडतडून घेणार आहोत। आता आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे। लक्षात ठेवा, फोडणी देताना हाय फ्लेम ठेवा। थोडंसं हिंग टाकणार आहोत आपण। हाय फ्लेमवर फोडणी दिल्यामुळे खमंग अशी फोडणी बसते आणि पिठल्याला खूप छान स्वाद येतो। घरात भाजीला काही नसेल तेव्हा तुम्ही हे गरमागरम पिठलं बनवू शकता। अतिशय चविष्ट असं हे पिठलं लागते। आता आपल्याला त्याच्यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत। ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी हे पिठलं बनवलं जाते। तोंडाला चव नसेल तेव्हा हे गरमागरम पिठलं तुम्ही बनवू शकता। तुम्ही पिठल्याचे वेगवेगळे प्रकार खाल्ले असतील, पण हे झणझणीत पिठलं एकदा खाल्लं ना की तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवण्याची इच्छा होईल। आता आपण त्याच्यामध्ये मिरची आणि लसूणचा ठेचा टाकला आहे आणि पिठलं म्हटलं की थोडं झणझणीतच भारी लागते। छान जोपर्यंत पेस्टचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आता आपण त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत। पुन्हा छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। मस्त आपण परतून घेणार आहोत। तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघताय तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। आता आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे। मी तुमच्यासारख्या प्रेमळ लोकांसाठी रोज नव्या रेसिपीज घेऊन येते। कृपया सबस्क्राइब करा आणि या गरीब मुलीचं स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी मदतीचा हात द्या। तुमचं एक सबस्क्राइब मला खूप मोठं बळ देईल। हळद मीठ टाकल्यानंतर छान आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। फ्लेम आता आपण मीडियम ठेवणार आहोत। जे आपण चण्याच्या डाळीचं पीठ मिक्स केलं होतं पाण्यामध्ये ते हळूहळू आपल्याला टाकायचं आहे। पुन्हा छान आपण एकजीव करून घ्यायचं आहे। छान आपण एकजीव करून घेणार आहोत। गुठळ्या होणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। फ्लेम आपण लो ठेवणार आहोत आणि सतत हे पिठलं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे। पिठल्याची संपूर्णतः त्याच्या शिजण्यावर अवलंबून असते। योग्य प्रकारे आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे, म्हणून आपण पुन्हा पाणी टाकलं आहे। पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। खमंग सुवास दरवळला आहे पिठल्याचा आणि हे पिठलं गरमागरमच सर्व करायचं आहे, तेव्हाच ते भारी लागते। छान आपल्याला हे पिठलं शिजवून घ्यायचं आहे। हे पिठलं तुम्ही एकदा ट्राय केलं ना मग आठवड्याला एकदा तरी घरच्यांची नक्की मागणी येईल। खूप भन्नाट असं हे झणझणीत गावरान पिठलं लागते।
हे तुम्ही तांदळाची भाकरी किंवा ज्वारी बाजरीच्या भाकरीसोबत खा, खूप भारी लागते. मस्त शिजवून घेणार आहोत आपण हे पिठलं. मी कमी वेळात सविस्तर रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करते. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हे झणझणीत पिठलं. पुन्हा थोडंसं पाणी टाकून आपण एकजीव करून घेतला आहे. मस्त शिजवून घ्यायचं आहे आपल्याला. पिठलं जितकं नीट शिजेल तितकं चविष्ट लागेल, म्हणून नीट शिजवून घ्या. 5 मिनिटांसाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे. जबरदस्त दिसते आपलं पिठलं. हे पिठल्याचा आस्वाद घेतल्यानंतर तुम्ही एकदा तरी वाह म्हणालच. जिभेला विसरता येणार नाही अशी याची भन्नाट चव आहे आणि स्वाद आहे. पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं. झाकण काढलं आहे. छान व्यवस्थित शिजलं आहे आपलं पिठलं. पिठल्याचा सुवास म्हणजेच हृदयाची धडधड वाढवण्याचा क्षण. गरमागरम गावरान झणझणीत पिठलं खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.